नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 12 चे विश्लेषण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। भाग पहिल्यामध्ये आपण चालू घडामोडी या घटकाचे विश्लेषण पाहिले। भाग 2 मध्ये आपण बुद्धिमत्ता घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो, आणि भाग 3 मध्ये मराठी या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत, आणि भाग 4 मध्ये गणित या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो। चला तर मग आता आपण बुद्धिमत्ता या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बरेच गणिते जे मुलांना जमले नाही त्याचे नेमके उत्तर कसे आले हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो। यामध्ये पहिला प्रश्न होता, एका दोऱ्याला अनुक्रमे तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी आणि केसरी याप्रमाणे 150 पताका चिकटवल्या आहेत, तर कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही? तर मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं पहा। असणार नाही म्हणते म्हणजे प्रश्न की याच्यातले 3 पर्याय जे आहे ते असणार आणि एक पर्याय नसणार। तर पहा इथे कोणत्या रंगाची विचारली? जांभळ्या रंगाची। पहा 1 2 3 4 5व्या नंबरवर जांभळ्या रंगाची पताका आहे आणि ही 5व्या नंबरवर आहे। त्याच्यानंतर येणारी जांभळ्या रंगाची पताका ही कधी येईल? तर पांढरी, केसरी, तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, म्हणजे एकूण 7व्या नंबरवर पुन्हा येईल, म्हणजे 12व्या क्रमांकावर पुन्हा जांभळा कलर येईल 12। त्याच्यानंतर आता 7 ना ॲड करत राहा, 19, नंतर 26, नंतर 33, नंतर 40, त्याच्यानंतर 47, त्यानंतर 7 न वाढवत राहायचं मित्रांनो, 54, 61, नंतर 68, त्यानंतर जी संख्या येईल 68 आणि 7 75, आणि 75च्या नंतर 82, 89। आता पहा इथे 68 संख्या आहे, त्यानंतर 89 आहे, 47 आहे, म्हणजे 94 नसेल। इथपर्यंत आपण स्टॉप करूया। हे लक्षात आलं का की इथे 1 2 3 4 5व्या नंबरची जांभळी पताका, 5व्या नंबरची जांभळी पताका आहे। मग त्याच्यानंतर येणारी क्रमाने पांढरी, केसरी, तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, डबल पुन्हा जांभळी, म्हणजे 7 नंबरवर पुन्हा जांभळी पताका येणार। आता हा क्रम मात्र 7 न समोर राहील। तर इथे कोणत्या रंगाची पताका, जांभळ्या रंगाची पताका असणार नाही कोणत्या क्रमांकावर? तर 94 नंबरवर जांभळ्या रंगाची पताका राहणार नाही। त्यानंतरचा प्रश्न पहा, 10 6 23 7 4 16 8 2 17 9 6 किती? मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच जणांना कठीण गेलाय आणि बऱ्याच जणांना प्रश्न करून विचारलं की याचं उत्तर काय सर? तर अतिशय सोपा पहा, या 10चे दुप्पट करा। किती झाले मित्रांनो 10चे दुप्पट? 20, आणि 6चे निम्मे करा। पहा 6चे निम्मे 3, 20 आणि 3 23। पुन्हा 7चे दुप्पट करा, पहिल्या संख्येचे दुप्पट आणि दुसऱ्या संख्येचे निमपट। 7चे दुप्पट 14, आणि 14चे निमपट 2, 4चे निमपट 2, म्हणजेच किती झाले? 16। 8चे दुप्पट 16 आणि 2चं निमपट 1, म्हणजे 17। आता इथे 9 दुनी 18 आणि 6च्या निमपट म्हणजे 3, म्हणजेच किती झाले मित्रांनो? 18 आणि 3 21, म्हणजे पर्याय क्रमांक किती राहील? तर पर्याय क्रमांक 2 नंबरचा राहील। त्यानंतरचा प्रश्न पहा 28वा, सकाळी 6:40 सुटलेली तासी 45 किमी वेगाने धावणारी बस ही 375 किमी अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल? आता गाडी किती वाजता निघाली? तर 6:40ला सकाळी, आणि किती स्पीडने निघाली? तर 45 किमी, आणि किती किलोमीटर प्रवास करणार आहे? तर 375। आता इथे पहा आपल्याला काढायचा एक वेळ बरोबर अंतर भागीला वेग। आता इथे 375 छेद 45, जर आपण
45 न 375ला भागलं मित्रांनो तर 8.33 उत्तर येते. आता 8.33 म्हणजेच हेच रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, वेळेत करायचं आहे, सरळ सरळ घ्यायचं नाही. तर लक्षात ठेवा की 33चं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, मिनिटात करायचं आहे. तर पहा 33 ते हे संख्या आहे आणि आपल्याला मिनिटात करायचं आहे. म्हणजे 100ला इथे किती 60 तर 33ला किती, आणि सरळ सरळ जरी घेतला तुम्ही 33 म्हणजे झाले 99 100 आणि इथे पहा 0.33 0.33 म्हणजे झाला 1. इथे हे जे आहे 33चं आपण 33 आणि 33 तसे हे झाले तुमचे 100 आणि इथे पहा 0.33 आहे ते आणि इथे 20 आणि 20 म्हणजे झाले 60. म्हणजे 0.33 म्हणजेच किती 20, म्हणजेच वेळ किती होईल 8.20 मिनिटं. 8.20 मिनिट हे लक्षात ठेवाय. कन्व्हर्सेशन कसं झालं ते 33 नाही तर मग सरळ 100ला 60 तर 33 मिनिटाला किती. तर हे जर त्या हिशोबाने जरी गणित केलं तर तुम्हाला 20 उत्तर येते मित्रांनो. आणि यानंतर पहा की हे 8 वाजून 20 मिनिटांनी ती त्या गावी पोहोचेल. आता 6:40 आणि 8 वाजून 20 मिनिटं 0 इथे किती झाले मित्रांनो 4 आणि 2 6 आणि 8 आणि 6 14. आता हे मिनिटाची बेरीज करत असते आणि तासाची. आता इथे पहा 60 मिनिट म्हणजेच 1 तास. 60 मिनिट म्हणजे 1 तास म्हणजे इथं काहीच मिनिटं काहीच उरले नाही. आणि हे 60 मिनिटाचा 1 तास झाला ती इकडे कन्व्हर्सेशन झाला म्हणजे 15 आणि 15 म्हणजेच किती तर 3 वाजले. म्हणजे ती गाडी किती वाजता पोहोचेल तर 3 वाजता पोहोचेल. त्यानंतर पहा सहसंबंध सांगा. पाणी H2O तर मीठ काय. तर मीठ काय राहते मित्रांनो KCl NaOH NaCl HCl. तर मिठाचं सूत्र काय आहे तर NaCl. रासायनिक नाव सोडियम क्लोराईड. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा सहसंबंध सांगा. 253ला 450 तर 341ला किती. आता या गणिताचं निरीक्षण केलं मित्रांनो तर लक्षात येईल की 2 गुणिला 5 गुणिला 3 बरोबर किती होते मित्रांनो 30. आता 30 गुणिला 15 म्हणजे 450. त्याचप्रमाणे 3 गुणिला 4 गुणिला 1 4 त्रिक 12 आणि गुणिला 1 म्हणजे 12च. 12 गुणिला 15 बरोबर किती 180. म्हणजे जिथे पर्याय क्रमांक 3 उत्तर अपेक्षित आहे. या पदाचा काय करायचा तुम्ही संख्यांचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार करून त्याला 15 न गुणायचं. 450 म्हणजे 2 5 3ला जर गुणला तर 30 30 गुणिला 15 450 तर 2 4 3 4 1ला 15 न गुणला तर 180 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. सोडवा. 2 6 16 38 84 आणि इथे रिकामी जागा 368. तर आपल्याला इथे अंक कोणता आहे ते पाहावं लागेल. तर पहा मित्रांनो इथे 2 गुणिला 2 अधिक 2 म्हणजेच किती झाले मित्रांनो इथे 6. नंतर 6चं घ्या 6 गुणिला 2 अधिक 4 6 2 12 आणि 4 16. नंतर 16चं घ्या 16 2 32 आणि इथे 2 4 इथे 6 32 आणि 6 38. नंतर 38 गुणिला 2 अधिक 8 38 2 76 आणि 8 किती झाले मित्रांनो 84. नंतर 84 गुणिला 2 अधिक 10 84 2 168 अधिक 10 म्हणजेच किती 178. म्हणजेच इथे उत्तर असेल मित्रांनो 4 नंबरचं 178 उत्तर. तर अशा पद्धतीने
हे गणित सोडवता येईल मित्रांनो. आणि अशा पद्धतीने जर गणित सोडवलं आणि टेक्निक जर माहीत असेल किंवा कोणती तरी एक पद्धत राहते, याला विशिष्ट अशी एकच पद्धत नसते, त्यामुळे इथे उत्तर किती येईल? 178 उत्तर येईल. त्यानंतरच गणित पहा, BC CF EI GL KO डॅश QU. आता हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. तर पहा मित्रांनो, इथे हे गणित कसं सोडवायचं पाहूया. तर पहा, B नंतर C अंक आला, C नंतर E नंतर G नंतर K आणि K नंतर कोणता अंक येईल आणि त्याच्यानंतर Q आहे. तर पहा मित्रांनो, इथे हा 2 नंबरचा अंक, हा 3 नंबरचा, हा 5, 7, 11, 11च्या नंतर 13 अंक येईल. का? ते सगळ्या प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहेत. प्राईम नंबर मूळ संख्या आहेत. तर पहा, 2, 3, 5, 7, 11, 11च्या नंतर कोणते येईल? तर 13. आता M 2 ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणून C च्या नंतर F, इथे 2 अंक सोडले. F च्या नंतर I 2 अंक सोडले. I च्या नंतर L 2 अंक सोडले. L च्या नंतर O 2 अंक सोडले आणि इथे पुन्हा 2 अंक सोडावं लागेल, म्हणजे R. M R, इथे M आलं आणि इकडे R आलं, म्हणजेच इथे उत्तर काय येईल मित्रांनो? तर 3 नंबरचं उत्तर येईल. त्यानंतरचं गणित पहा, 2, 9, 40, 153, 450 तर समोरचा अंक कोणता? पहा मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. इथे पहा, 2 गुणिला 6 वजा 3, पहा बेसकम 12, 12 मधून 3 गेले, 9 राहिले. पुन्हा 9 अंक इथे घ्यायचा, 9 गुणिला इथे 5 घ्यायचं आणि इथे 5, 9 5 45, 45 मधून 5 गेले, 40 राहिले. पुन्हा 40 इथे घ्यायचे, इथे 4 न गुणायचं आणि 7, 4 न जर 40ला गुणलं तर 160, 160 मधून 7 गेले, 153 आणि इथे 153 गुणिला 3 वजा 9. आता इथे पहा, 153 गुणिला 3 वजा 9 म्हणजेच किती? 459. 459 वजा 9 म्हणजे 450. आता 450 गुणिला 2 वजा 11, 450 गुणिला 2 म्हणजे 900, 900 मधून 11 गेले तर 889 उत्तर राहायला मित्रांनो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पहा, ही संख्या वाढत कमी कमी होत चालली, 6, 5, 4, 3, 2 आणि इकडे हे वाढत आहे. आणि हे सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा 2020 8वा वर्ग मध्ये हे प्रश्न विचारलेला आहे. जवळपास सगळे प्रश्न ही शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिपची परीक्षा 2020 मध्ये जे प्रश्न विचारले होते त्याच अनुषंगाने हा पेपर काढण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. सोडवा, वेगळा गट शोधा. पहिला पर्याय 327, दुसरा पर्याय 844, तिसरा पर्याय 532 आणि चौथा पर्याय 627. मित्रांनो, यामधून वेगळा गट शोधायचा आहे आपल्याला. तर पहा, लक्ष द्या, जरासं निरीक्षण जर केलं आपण तर मी नेहमी सांगतो की घन आणि वर्ग हे जर पाठ असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सहज येतात. इथे सुद्धा पहा, 3 हे 18चा वर्ग अधिक 3, 18चा वर्ग 324 अधिक 3 म्हणजेच किती झाले? तर 327 झाले मित्रांनो. त्याच्यानंतर इथे पहा, हे वर्ग 29चा वर्ग अधिक 3, 29चा वर्ग 841 अधिक 3 म्हणजेच किती? 844 झाले. त्यानंतर इथे पहा, 532च्या जवळपासचा वर्ग कोणता? तर 529. 529 कशाचा वर्ग आहे मित्रांनो? तर 23चा वर्ग. 23चा वर्ग अधिक 3 म्हणजे 529 अधिक 3 म्हणजेच किती? 532 आणि 627
25चा वर्ग अधिक 2 होता इथे, म्हणजे 625 अधिक 2. तर लक्षात ठेवा, म्हणजे 627 हे उत्तर येत आहे, परंतु इथे सगळीकडे 3 आहे ॲडिशन, इथे मात्र 2 आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता? चौथा. 627 हा वेगळा गट येईल. त्यानंतरचा प्रश्न पहा, वेगळा गट शोधा. इटली रोम, जर्मनी बर्लिन, अमेरिका न्यूयॉर्क आणि इजिप्त कैरो. तर वेगळा गट पहा, इटलीची राजधानी रोम आहे, जर्मनीची राजधानी बर्लिन आहे, इजिप्तची राजधानी कैरो आहे, पण अमेरिकेची राजधानी ही न्यूयॉर्क नाही, तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC. तर हे वेगळा गट येईल मित्रांनो, अमेरिका न्यूयॉर्क हे वेगळा गट येईल, लक्षात ठेवा. त्यानंतर वेगळा गट शोधा. ADH RVY KNR FIM. आता यामध्ये वेगळा गट शोधायचा आहे, तर पाहूया. तर इथे पहा, ADH 2चा फरक 3चा फरक, RVY इथे पहा RVY 3चा फरक 2चा फरक. त्याच्यानंतर KNR 2चा फरक 3चा फरक. FIM 2चा फरक 3चा फरक. म्हणजेच RVY मध्ये इथे पहा, RVY यामध्ये 3चा फरक 2चा फरक आलेला आहे, आणि सगळ्याच्या 2चा फरक 3चा फरक आलेला आहे या प्रत्येक शब्दात, म्हणजेच हे वेगळं होईल RVY. त्यानंतरचा प्रश्न पहा, एका सांकेतिक भाषेत मी आंबा खातो बॅन असे लिहितात, मी भाजी करतो तर CNO लिहितात, आणि दादा भाजी खातो हे वाक्य OBM असे लिहितात. तर करतो या शब्दासाठी कोणते अक्षर आले? आता पहा मित्रांनो, इथे मी आंबा खातो BAN, मी भाजी खातो CNO. आता इथे कॉमन कोणता आहे शब्द आहे मी, आणि इथे अक्षर कोणता आहे? तर लक्षात ठेवा, इथे N हे एक शब्द सारखा आहे, लक्षात ठेवा. तर मी बरोबर काय आलं? तर N आलं. आता या 2 मध्ये कॉमन कोणता आहे शब्द? तर भाजी. आणि यामध्ये कॉमन कोणता आहे? तर O, म्हणजे भाजीसाठी आला O आला, भाजीसाठी काय आला? O शब्द आला. आता इथे खातो, सॉरी इथे करतो होता, मी भाजी करतो, तर करतोसाठी काय येईल मित्रांनो? तर करतोसाठी जे शब्द राहिला तो कोणता? C. म्हणजेच इथे करतो या शब्दासाठी कोणते अक्षर आले असेल? तर C अक्षर आले. पहा, त्यानंतर मी या शब्दासाठी कोणते सांकेतिक अक्षर आले आहे? मी या शब्दासाठी कोणते अक्षर आले आहे? आता मी साठी कोणते आलेले आहे? तर N. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित आहे. यामध्ये पहा, अथर्व 9 दिवसापूर्वी सिनेमाला गेला होता. किती दिवसापूर्वी गेला होता? 9 दिवसापूर्वी. आणि अथर्व फक्त गुरुवारी सिनेमाला जातो, तर आठवड्याचा कोणता दिवस आहे? तर इथे पहा, अथर्व गुरुवारीच जातो आणि 9 दिवसापूर्वी गेला होता, म्हणजेच इथे गुरुवारी गेला तो. आता गुरुवार ते गुरुवार हे 7 दिवस झाले, गुरुवार ते गुरुवार 7 दिवस. नंतर शुक्रवार आणि शनिवार, म्हणजेच इथे 7 दिवस हे आणि 2 दिवस हे, एकूण 9 दिवस झाले. म्हणजे कधी गेला असेल? तर शनिवारी गेला. आता प्रश्न पहा, लयबद्ध मांडणी करा. लयबद्ध मांडणी करा. डॅश BCD डॅश CBA डॅश BCDD डॅश BAABCD. आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं असेल मित्रांनो, तर पहा,
चार चारचे गट पाडतात. ABCD आहे, ABCD. पहा इथे ABCD बसते. नंतर इथे पहा आता DBA दिसायला, म्हणजे याचा अर्थ इथे सुद्धा D असेल. आता इथे ABCD दिसत आहे, याचा अर्थ इथे A आला. त्याच्यानंतर इथे पहा D येत आहे, याचा अर्थ इथे सुद्धा D येईल. पहा ABCD DCBA, ABCD DCBA आणि ABCD. म्हणजे आपण कोणते अंक घेतले? ADAC. आता ADAC कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 वर आहे. त्यानंतर 41वा प्रश्न पहा, लयबद्ध मांडणी करा. 1-7-7-1-1-75-01-7. आता इथे लयबद्ध मांडणी कशी करायची पहा मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही कटाक्षानं निरीक्षण केलं असेल तर गट कसा पडायचा ते पाहूया. इथे पहा 1-7-5-7-0, 1-7-5-7-0, नंतर 1-7-5-7-0, 1-7-5-7. लक्ष द्या, 1-7-5-7-0, 1-7-5-7-0, 1-7-5-7-0, 1-7-5-7-0. म्हणजे इथे कोणता येईल मग? 5-0-7. आता 5-0-7-7-5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल मित्रांनो, 1. त्यानंतरचा प्रश्न पहा, 42 ते 44, 4x4x4 चा घन दिलेला आहे. लाकडी घनाकृती ठोकळा सर्व बाजूने हिरव्या रंगाने रंगवलेला आहे. जर तो ठोकळा प्रत्येक अंतरावर कापला तर 1x1x1 घनसेमी मापाचे लहान ठोकळे तयार होतील आणि त्यातून जे प्रश्न निर्माण होतील त्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. तर दोन पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्याची संख्या किती? आता मित्रांनो, हे 4x4चा ठोकळा आहे, 4x4x4चा ठोकळा आहे आणि त्याला कसं कापले आपण? 1x1x1 मध्ये कापलं. म्हणजे किती घन झाला मित्रांनो? 4x4x4 म्हणजे 64 आणि 1x1x1 म्हणजे 1, म्हणजे किती ठोकळे तयार होतील? तर 64. 1x1 मध्ये आपण कापले तर 64 ठोकळे तयार होतील. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं? दोन पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्याची संख्या कोणती? आता लक्षात ठेवा की इथे हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. तर लक्षात ठेवा की 3 बाजूला रंग असणारे कोणते ठोकळे राहतील? 1, 2, 3. जे इकडं कोणत्यावर राहतं ना सगळे, तर हे 3 बाजूला रंग असतील. पहा 1, 2, 3. तर आता इथे मला सांगा असे ठोकळे कोणते किती आहेत? तर 1 हा 1, 2, 3, 4, 5 याच्या बॅकसाईडचा 6, 7, 8. तर 3 बाजूला रंग असणारे, 3 बाजूला रंग असणारे हे कधीही लक्षात ठेवा 8च असतात. 2 बाजूला रंग असणारे इथे पाहूया. 2 बाजूला पहा 1, 2 या साईडनं 2 रंग व्हायले, या साईडनं सुद्धा 2 रंग होत आहे. इथे सुद्धा 2 रंग होतील बॅक साईडचा आणि इथे सुद्धा 2 रंग व्हायले, इथे सुद्धा 2 रंग होतील. म्हणजे एका साईडला किती व्हायले? तर 8 ठोकळे व्हायले. तसे त्या बॅक साईडला 8, 16 झाले, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि बॅक साईडला म्हणजे 23, 24 ठोकळे होतील. परंतु मित्रांनो, हे तुम्हाला संबोध क्लिअर करण्यासाठी सांगितलेलं आहे मी. परंतु हे लक्षात ठेवा, याच्यावर सूत्र आहे, ते सूत्र पाहूया आपण. तर मित्रांनो, एका बाजूला रंग असणारे घन हे सूत्राच्या आधारे कसे काढायचे? तर इथे n किती आहे? तर 4. या आकृतीत किती आहे? 4. 4 वजा 2 चा वर्ग गुणिला 6. इथे 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 2 चा वर्ग गुणिला 6, 2 चा वर्ग 4, 4 गुणिला 6 म्हणजेच किती? 24. हे झाले एका बाजूला रंग असणारे. आता
इथे प्रश्न विचारला आहे, 2 पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती? तर इथे पहा, n किती आहे? 4. 4 वजा 2 गुणिला 12. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 2 गुणिला 12 म्हणजेच 24. आणि 3 बाजूला रंग असणारे घन हे कधीही 8च असतात. आणि एकाही बाजूला रंग नसणारे घन, आता हे किती? तर 4, n म्हणजे 4 वजा 2, 2चा घन म्हणजेच 2चा घन किती? 8. आता जर आपण हे या गणितात पाहिलं होतं की एकूण घन किती झालते, तर एकूण घन झालते 64. या 64 घनाची जे घन झाले होते ते 64ची बेरीज देख पाहूया आपण. 24, 24 48 आणि 8 56, 56 आणि 8 64. म्हणजे किती घन होत आहे? 64 घन होत आहे. तर इथे 64 घन होत आहे. आता दुसरा प्रश्न आला आहे, एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशा ठोकळ्याची संख्या किती? एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशी ठोकळे किती? तर किती मित्रांनो? हे इथं काढले आपण 8. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न होता की आकृतीचे ठोकळे किती तयार होतील? तर आकृतीचे ठोकळे आपण पहिल्यांदाच पाहिले की 4x4चा ठोकळा आहे. आणि 4x4 आपण इथे उदाहरणात पाहिले की 4x4चा ठोकळा आहे. तर एकूण घन किती झाले? 64. तो 1x1 मध्ये कापला तर किती घन तयार झाले? 64. मग आकृतीत एकूण किती ठोकळे तयार होतील? तर 64 ठोकळे तयार होतील. घनाची आकृती आली की हे सूत्र तुम्हाला पाठ असले मित्रांनो तर कोणतंही गणित सोडवता येते. एका बाजूला रंग असणारे, 2 बाजूला रंग असणारे, 3 बाजूला रंग असणारे, एकाही बाजूला रंग नसणारे, हे 4 सूत्र लक्षात ठेवले. त्यातल्या त्यात 3 बाजूला रंग असणारे उत्तर हे फक्त तुम्हाला करणं एक बाजूला आणि 2 बाजूला. आणि ते संबोध कसा क्लिअर करतात हे सुद्धा पहिलेच सांगितलं. त्यामुळे जर सूत्र आठवलं नाही तर या संबोधाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर एका बागेत 10 सोडून सर्व सफरचंद झाडे, 17 सोडून सर्व चिक्कूच झाडे, 13 सोडून सर्व चिंचेच झाडे आहे, तर चिक्कूच झाडे किती? आता असे जर गणित आले मित्रांनो तर सरळ सरळ या सगळ्या संख्याची बेरीज करायची. किती प्रकारची झाडे आहेत? तर 3. ही बेरीज करायची. 10, 17, 13 एनी टाईम नेहमी. तर याची बेरीज होते 40. आणि किती प्रकारचे झाडे आहेत? तर 3. 3 न घेता 2 घ्यायचे, 1 कमी घ्यायचं. 4 असते तर 3 घ्यायचं. याची बेरीज करायची आणि जेवढे झाडे आहेत त्यापेक्षा 1 कमी घ्यायचं. म्हणजे किती झाले? इथे एकूण 20 प्रकारची झाडे असतील. आता यामध्ये चिक्कूची झाडे विचारले. 17 सोडून सर्व चिक्कूच झाडे, म्हणजे 17 सोडून चिक्कूच झाडे आहे म्हणजे 17 मायनस करावे लागेल. म्हणजे एकूण झाडे चिक्कूची किती? तर 3. त्यानंतर जर विचारलं तर चिंचेची झाडे किती? तर चिंचेची झाडे म्हणलं तर किती? 13 सोडून चिंच झाडे म्हणजे 20 वजा 13 म्हणजे किती? 7. आणि सफरचंदाची झाडे जर विचारली असती तर 20 वजा 10 म्हणजेच किती? 10. आता एकूण झाडं पहा, 3 आणि 7 आणि 10 किती झाले? 20. म्हणजेच इथे चिक्कूची झाडे विचारले किती होती? 3. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. यानंतर एका लीप वर्षात 15 मार्च मंगळवार होता. त्यानंतर येणाऱ्या 13 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल? तर पहा, 15 मार्चला मंगळवार होता आणि आपल्याला काढायचं 13 नोव्हेंबरला कोणता वार असेल. ठीक आहे. आता 15 मार्चपासून समोर जायचं. 15 मार्च ते 15 एप्रिल. पहा, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरपर्यंत आपण जाऊया. ठीक आहे. आता मार्चमध्ये 31 दिवस राहतात. जेव्हा 31 दिवस असते तेव्हा महिना जर बदलला तर +3 करायचे. त्यानंतर एप्रिल
30 दिवसाचं राहते, इथे 2 दिवस प्लस महिना बदलत असेल तर मे म्हणजे 31 दिवसाचा म्हणजे 3 दिवस प्लस, जून 30 दिवसाचा प्लस 2, जुलै 31 दिवसाचा प्लस 3, ऑगस्ट 31 दिवसाचा प्लस 3, सप्टेंबर 30 दिवसाचा, ऑक्टोबर किती तर 31 दिवसाचा प्लस 3. आता तुमचे 15 मार्चपासून 15 नोव्हेंबरपर्यंत हे दिवस मोजा. आता 5, 10, 16 आणि 21 दिवस येत आहे. 21ला जर 7ने भागितलं तर किती येते, बाकी 0, म्हणजे तोच वार येते. 15 मार्चला जो मंगळवार असेल तोच वार 15 नोव्हेंबरला येते, 15 नोव्हेंबरला. आता 15 नोव्हेंबरला जर मंगळवार येत असेल तर 13 नोव्हेंबरला कोणता वार येईल मग आता, तर रविवार. कोणता येईल, रविवार येईल. हे लक्षात ठेवा की मार्चपासून एप्रिलपर्यंत जायचं असेल तर प्लस 3 करायचे आहे. 1 मार्च रविवार असेल तर 1 एप्रिल हा 3 दिवस समोर जायचा, कारण मार्च महिना जो आहे तो 31 दिवसाचा प्लस 3 ॲड करायचे. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला करता येईल. तर 13 नोव्हेंबरला कोणता वार असेल तर रविवार असेल. त्यानंतर सोबतच्या उदाहरणात गोल, त्रिकोण आणि चौरस यामध्ये कोणते चिन्ह दर्शवतात. पहा मित्रांनो, इथे जर आपण 3 अपेक्षित आहे, 3 उत्तर कधी येईल तर ज्या ठिकाणी इथे 1 आणि 1 घेतल्यावरच येईल, कारण अशी कोणतीच संख्या नाही की जी 3 वेळेस घेतली की 3 येईल म्हणून. तर 1 घेतला. आता या गोलच्या जाग्यावर कोणता आला, 1 आला. गोलच्या जाग्यावर काय आला, 1 आला. याचाच अर्थ इथे ऑप्शन पहा कोणता आहे, पहिला ऑप्शन तर 1. हे 1, 4, 5 इथं टॅलीसुद्धा करायचं काम नाही मित्रांनो, कारण इथे सरळ सरळ काय आहे की गोलच्या जाग्यावर 1 आला. गोलच्या जाग्यावर जर 1 येत असेल तर ऑप्शनमध्ये फक्त एकच पर्याय असा की दुसरा की तिथे गोलच्या जाग्यावर 1 आहे, पण तरी टॅली करूया आपण. आता चौरसाच्या जाग्यावर कोणता अंक येईल. आता चौरसाच्या जाग्यावर जर आपण इथे, कारण इथे जर चौरसाचे आपण 2 जर घेतले तर इथे सुद्धा चौरसाच्या जागी 2च आले पाहिजेत. अशी संख्या फक्त 5च आहे. पहा 5, 5, 5, 5 त्रिक 15, बेरीज 15शी 5 येते. याचा अर्थ चौकोनाचं कोणतं आहे तर 5 आहे. आता त्रिकोणाचं पाहूया. जर इथे 1 उरते, पुन्हा इथं 1 उरते. आपण गोलाचा काय घेतला होता 1, किती झाले 3 आणि उरलेला 1 4, म्हणजे त्रिकोणाचं काय येईल 4 आणि याचं किती येईल 5, म्हणजे 1, 4, 5. तर 48व उदाहरण पहा. LM गुणिला LM सोबतच्या आकृतीत P ची किंमत किती असू शकते. तर मित्रांनो पहा, इथे जर आपण अशी 2 अंकी संख्या घेतली की ज्याची आपल्याला गुणाकार हा जो आहे 3 अक्षरे यायला पाहिजेत. आता यामध्ये लक्षात ठेवा की जर गुणाकार इथे एकक स्थानी 9 आला पाहिजेत, म्हणजे M गुणिला M. आता इथे एक संख्या एक तर कोणती असू शकते, तर इथे आपल्याला 9 गुणाकार येण्यासाठी एक तर इथे 1 असू शकते किंवा 9 असू शकते, 3 गुणिला 3 म्हणजे 9, M ची किंमत 9 असू शकते. त्याच्यानंतर 7 गुणिला 7 याची किंमत 9 असू शकते. जर आपण इथे कोणतीही संख्या घेतली, परंतु इथे Pच्या जाग्यावर एक तर आता 9 जर गुणाकार असेल तर असे 9 जर गुणाकार आहे ते फक्त 529 या ठिकाणावर 9 आहे पहा. आणि इथे L 529 किंवा 729 हे दोन संख्याचा वर्ग. समजा आपण इथे पहा, आता इथे 23 गुणिला 23 जर घेतला तर 529 येणार. इथे आपला 9 आला, ठीक आहे. किंवा 27 गुणिला 27 जर घेतला तर 729 येईल. याचा अर्थ इथे सुद्धा 9 आला. आता इथे आपल्याला काय विचारलं आहे, पीच्या जाग्यावर काय असेल.
आता पीच्या जागेवर काय असेल 5 किंवा 7, 5 किंवा 7 हा अंक असेल. त्यानंतर वेगळा गट शोधा. GSF, DVC, EVD आणि KOL. जर आपण ऑब्झर्व केलं GF त्यानंतर DC अगोदरचा अंकात आहे. ED पण KL अंक हा नंतरचा येत आहे मित्रांनो. तर वेगळा गट कोणता येईल तर 4. हे दुसऱ्या अँगलनं सोडवता येईल. याचं दुसरं सुद्धा उत्तर निघू शकते. त्यानंतरचा प्रश्न पहा. विधाने. काही मराठी लोकांना पर्यटन करणे आवडते. अरविंद मराठी आहे. अनुमाने पाहता अरविंदला पर्यटन करणे आवडते, अरविंदला पर्यटन करणे आवडत नाही. आता यामध्ये आपल्याला त्या विधानावरून अनुमान सत्य आहे की असत्य आहे किंवा काय आहे कंडिशन ती पाहायची आहे. पहा. काही मराठी लोकांना पर्यटन करणे आवडते. काही मराठी लोकांना पर्यटन करणे आवडते. काही म्हणल्यावर हे मराठी लोक. आता अरविंद मराठी आहे. अरविंद काय आहे मराठी आहे. ही एक कंडिशन येईल. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन अशी सुद्धा येऊ शकते. काही मराठी लोकांना पर्यटन आवडते आणि अरविंद मराठी आहे. आता लक्षात ठेवा इथे अनुमान 1 बरोबर आहे का तर असू शकते, मे बी पॉसिबिलिटी आहे पण कन्फर्म नाही. अनुमान B बरोबर आहे का ते बी मे बी पॉसिबिलिटी असू शकते पण कन्फर्म नाही. दोन्ही अनुमान बरोबर आहे का तर दोन्ही अनुमान बरोबर नाहीत मित्रांनो. मग दोन्ही अनुमान चूक असू शकतात. दोन्ही अनुमान तर बरोबर नाहीच आणि एक अनुमान बरोबर आहे हे बी सांगता येत नाही आणि अनुमान 2 हे बरोबर आहे हे सांगता येत नाही. म्हणजेच दोन्ही अनुमाने चूक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या व्हेन डायग्रामच्या सहाय्याने हे सांगता येईल की इथे अरविंदला पर्यटन करणे आवडते हे अनुमान चूक आहे आणि अरविंदला पर्यटन करणे आवडत नाही हे अनुमान चूक आहे. दोन्ही अनुमान चूक आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.